2025 वर्षातील आजचा शेवटचा दिवस आहे आणि सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करत असताना सेलिब्रेशन हे ठरलेलं असतं आणि कोल्हापूरकर सेलिब्रेशनमध्ये कुठेही मागे पडत नाहीत आणि कोल्हापूरकरांचं सेलिब्रेशनमध्ये त्यामध्ये मांसाहार आला, मटण आले, चिकन आलं, फिश आले. ही सगळी मंडळी आपण जर बघितलं तर फिश मार्केटमध्ये सध्या जास्त ओढा कोल्हापूरकरांचा पाहायला मिळतोय. मटण मार्केटपेक्षा फिश मार्केटमध्ये जास्त गर्दी आहे ती पाहायला मिळते. आज एकादश आहे आणि असं असलं तरी देखील गर्दी आहे ती पाहायला मिळत आहे. तुम्ही सेलिब्रेशन आता कसं करायचं ठरवलेलं आहे सरत्या वर्षाला निरोप देताना? सेलिब्रेशन तरी मोस्टली घरातच असेल, कारण दरवर्षी आम्ही घरीच करतो आणि कायम आम्ही जितूबाईंकडनंच मासे घेतो. माशाची क्वालिटी पण चांगली असते, दर व्यवस्थित लावतात, त्यामुळं यावर्षी तरी घरीच असणार आहे सेलिब्रेशन. आज काय काय घेतलंय तुम्ही फिश? बांगडे आहेत, सुरमई आहे, पापलेट आहे. मला सांगा आजचं सेलिब्रेशन कसं असणार आहे? घरातच सेलिब्रेशन करणार आहेत, मात्र वेगळं पण काय असेल? वेगळं असं काही नाही. नेहमी इथं छान प्रतीचे उत्तम प्रतीचे मासे मिळतात, तर तेच आमचा भेद आहे की त्यांच्याकडे अलीकडे जास्त ओढा नागरिकांना, कारण ते हेल्दी पण असतात ना, त्यामुळे आम्ही सहसा प्रेफर करतो मासेच नॉनव्हेज. जर आपण बघितलं की अलीकडे मटणापेक्षा फिशला जास्त. तुम्ही फिश घ्यायला आलाय, आजचा बेत काय असणार आहे? आज सुरमई स्पेशल, कोळंबी फ्राय, त्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. सरत्या वर्षानं निरोप देताना सेलिब्रेशन कसं असेल? छान रेग्युलर फिश नेहमी मटन चिकन असतंच, यावेळेस फिशने स्टार्ट करायचं. जर आपण बघितलं की दरवर्षी मटण नेतो, मात्र यावेळी आम्ही फिश या ठिकाणी खरेदी करायला आलेलो आहोत आणि सरत्या वर्षांना निरोप देत असताना या ठिकाणी जे सेलिब्रेशन आहे मोस्टली सगळे कोल्हापूरकर असतील ती घरामध्येच सेलिब्रेशन करत आहेत आणि मात्र मटण असेल, फिश असेल, चिकन असेल याच्यावरती ताव मारताना या ठिकाणी कोल्हापूरकर पाहायला मिळतील. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.